नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। खासदार शरद पवार महाबळेश्वरमध्ये विश्रांतीसाठी दाखल। खासगी दौऱ्यामुळे कोणालाही भेटणार नाही, प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात। माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार महाबळेश्वर येथे 5 दिवसाच्या मुक्कामासाठी परिवारासह रविवारी दुपारी दाखल झाले। त्यांच्या या दौऱ्याबाबत पोलीस प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे। सोमवारी सकाळी याबाबतची माहिती महाबळेश्वरच्या पोलिसांकडून देण्यात आली। खासदार शरद पवार यांचे महाबळेश्वर येथे रविवारी दुपारी 12च्या सुमारास एका खासगी बंगल्याच्या हेलिपॅडवर आगमन झाले। ते कुटुंबियांसह दौऱ्यावर आले असून दिनांक 7 मार्चपर्यंत मुक्कामी राहणार आहेत। खासदार शरद पवार हे नेहमी महाबळेश्वर येथे विश्रांतीसाठी येतात। याआधी देखील अनेक वेळा ते महाबळेश्वर येथे विश्रांतीसाठी आले आहेत। खासदार पवार यांच्या दौऱ्यावेळी पोलीस प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे। खासदार पवार राहत असलेल्या बंगला व परिसरात कुणालाही प्रवेश नसून ते कुणालाही भेटणार अथवा पर्यटनास बाहेर पडणार नाहीत। महाबळेश्वर पर्यटन स्थळी राजकीय नेते मंडळींचे विश्रांतीसाठी नेहमीचे येणे जाणे असते। देशातील दिग्गज राजकारण्यांचे महाबळेश्वर प्रेम सर्वश्रुत आहे। शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे देखील महाबळेश्वरवर विशेष प्रेम होते। दरवर्षी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे महाबळेश्वर येथे विश्रांतीसाठी येत असत। त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे देखील दरवर्षी सहकुटुंब विश्रांतीसाठी महाबळेश्वर येथे येतात। सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल। यशवंतनगर कराड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी दुपारी 2:45 वाजता विद्यमान चेअरमन माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजय कुमार सुत्रिक यांच्याकडे दाखल केला। विधानसभा निवडणुकीनंतर होऊ घातलेल्या सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली असून भाजपचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी कोणत्याही परिस्थितीत कारखान्यात सत्तांतर घडवून आणण्याचा निर्धार केला आहे। त्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल होत असताना सत्ताधारी संचालक मंडळातील सदस्यांनी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा श्री गणेशा केला आहे। चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या समवेत संचालक मानसिंगराव जगदाळे, पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला। कारखान्याचे सर्वसामान्य स्वाभिमानी शेतकरी चेअरमन ठरवतील। विद्यमान चेअरमन यांनी केलेल्या कामाची सभासद शेतकरी अवलोकन निश्चितपणे करतील आणि गेल्या 50 वर्षांपासून कारखान्याच्या हितासाठी काम करणाऱ्या सत्ताधारी संचालक मंडळाला संधी देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि आज सोमवार 3 मार्च रोजी मी माझा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे। कारखान्याची स्थापना कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारातून झाली। आदरणीय पी.डी. पाटील साहेब व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आणि सुरुवातीपासून या कार्यक्षेत्रामध्ये असलेलं कमी उत्साहाचं क्षेत्र याचा विचार करता कारखान्याच्या माध्यमातून काही लिफ्ट रिक्षा उभ्या करण्यात आल्या। आरफचं कॅनॉल आला, धनगरवाडी हनगरोड योजनेपैकी हनगरोड योजना त्या ठिकाणी झाली आणि या सर्व परिस्थितीमध्ये ऊसाचं क्षेत्र सातत्यानं वाढतंय। जसजसं क्षेत्र वाढेल तसतसं कारखान्याची विस्तारावडी करण्यात आली। 7,500 टनाचा कारखाना आज 8,500-9 हजारांनी चालतोय। भविष्यामध्ये त्यामध्ये वाढ करून 11,000 टन दिवसाला क्रशिंग मिल अशा प्रकारचं क्रशिंग लायसन्स घेतलेलं आहे आणि 11,000चं ॲव्हरेज मिळण्यासाठी साधारणपणे 13-13.5 हजार टन गणित हे करावं लागणार आहे प्रत्येक दिवशी आणि तशा प्रकारची मशिनरीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। त्याच्या ट्रायल त्या ठिकाणी सुरू आहेत, मशीनच्या ट्रायल सुरू आहेत आणि गेले 50 वर्ष सातत्यानं या कारखान्यानं सर्वसामान्य सभासदांना शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आणि हीच भूमिका पुढे घेऊन या निवडणुकीला आम्ही सर्वजण सामोरं जातो। सहकारी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचा चेअरमन कोण निवडायचा यासाठी पॅनल उभं केलं जातं आणि त्याला सर्वसामान्य सभासद हे सहकार्य करत असतात आणि त्यानंतर संचालक मंडळ निर्णय घेऊन चेअरमनची निवड करते आणि हा अधिकार या सह्याद्री कारखान्याच्या स्वाभिमानी सभासदांचा अधिकार आहे। ते निर्णय घेतील कारखान्याच्या भविष्यामधला चेअरमन कोण असेल, पूर्वीच्या चेअरमननी काय काम केलं याचं अवमूल्यन किंवा अवलोकन ते करतील आणि त्यातून चांगल्या प्रकारचा निर्णय हे स्वाभिमानी मतदार त्या ठिकाणी घेतील। फलटणच्या पाण्याच्या विषयावरून माजी खासदारांनी अकलेचे तारे तोडले।
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची टीका, पाणी विषयावर मांडली सविस्तर भूमिका. नीरा खोऱ्याच्या दुष्काळग्रस्त भागाला पाणी देण्याचा विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा कायम प्रयत्न राहिला आहे. पाण्यासाठी 30 वर्ष झोकून देऊन ते काम करत आहेत. फलटण तालुक्यावर अन्याय होऊ नये एवढीच त्यांची भावना आहे. पाणी प्रश्नाबाबत त्यांना जेवढा अभ्यास आहे तेवढा माजी खासदारांना नाही. माजी खासदार पाणी प्रश्नावरून आपल्या अकलेचे तारे तोडत आहेत, असा स्पष्ट आरोप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केला. फलटण तालुक्याच्या पाण्याच्या विषयाने पुन्हा एकदा पेट घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी सकाळी 11 वाजता पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर टीकेची झोड उठवली. ज्यांनी धरणासाठी जमिनी दिल्या, ज्यांचं पुनर्वसन झालं, त्यांचे पाणी काढून नवीन ठिकाणी देणे हे नैसर्गिक न्यायाला धरून नाही. आमचं पाणी काढून दुसऱ्यांना दिलेलं चालणार नाही. नीरा खोऱ्याच्या दुष्काळग्रस्त भागाला पाणी देण्याचा प्रयत्न राहणार आहे. मात्र ज्यांना पाणी मिळतंय त्यांचं पाणी कमी करून दुसऱ्यांना देणे हे मला मान्य नाही. खंडाळा, फलटण, माळशिरस लाभक्षेत्राला पाणी कमी पडू नये अशी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भूमिका असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. महत्त्वाचे असणारे तिसंगी धरण पावसाळ्यात भरले जाते, ते आता उन्हाळ्यातही भरून घेण्याचा घाट कशासाठी केला जात आहे? आम्हाला उपाशी ठेवण्यासाठी काय? इतरांनी पाणी वाढवून मागितले आहे. त्यांनी वाढवून मागितलेले पाणी आमच्या वाट्यातील न देता माळशिरसच्या वाट्यातील पाणी त्यांना द्यावे. आमचे पाणी कमी करून त्यांना अजिबात देऊ नका. बंदिस्त पाईपलाईनमुळे नीरा देवधरचे वाचणारे पाणी खंडाळा, फलटण, माळशिरस तालुक्यातील लाभक्षेत्राला अगोदर द्यावे. त्यातून पाणी शिल्लक राहिल्यावर अन्य ठिकाणी देण्याचा विचार केला पाहिजे, अशी अपेक्षा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली. अनेक वर्षांपासून प्रथेप्रमाणे आणि पाणी वाटप जे सुरुवातीला झालं त्याप्रमाणे बारमाही कालव्याच्या द्वारे पाणी घेत असतात. त्याच्यावरती हा परिणाम होणारच आहे. मला वाटतं ह्याच्यात काही कोणाचं दुमत असायचं कारण नाही. आणि ह्याला जर कोणी फाटे फोडत असेल तर त्यांनी त्यांच्या अकलेचे तारे ते तोडतायत. आणि रामराजे साहेबांनी ती भूमिका घेतली की जे काही पाणी आहे ते नेहमीप्रमाणे जो काही सुरुवातीपासून आज तगायत पाणी वाटप ज्याप्रमाणे होत होतं त्याप्रमाणेच व्हावं, त्याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात येऊ नये, अशाच प्रकारची रामराजे साहेबांची भूमिका होती. आणि हा विषय काल झालेल्या पाणी वाटप समितीच्या संदर्भातला होता. आता ह्याच्यातून काही मंडळींनी त्याचे वेगवेगळे अनेक अर्थ आणि राजकीय दृष्ट्या वगैरे अशा प्रकारची भाषा चालू केलेली आपल्याला दिसून येते. माजी आमदार, माजी खासदार याविषयी काहीतरी बोलले आणि बोलत असताना रामराजे साहेबांचा ह्या पाणी प्रश्नाच्या संदर्भात काही अभ्यास नाही अशा प्रकारचं भाष्य केलं. मला वाटतं हे अशा प्रकारचं भाष्य करणारा हा एकमेव माजी खासदार असावा. कारण रामराजे साहेबांचा कृष्णा खोऱ्याच्या संदर्भामध्ये, कृष्णा खोरेमध्ये असलेल्या पाण्याच्या संदर्भामध्ये किती अभ्यास आहे हे संपूर्ण महाराष्ट्र आणि यामध्ये जाण असणारे तज्ज्ञ मंडळींना सर्वांना माहिती आहे. आणि त्यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये म्हणजे त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये जवळपास 30 ते 32 वर्ष मला वाटतं महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या स्थापनेपासून आज तगायत त्यांचा तोच अभ्यास सातत्याने आपल्याला होत असताना आपल्याला दिसतो. कोरेगाव आगाराच्या नादुरुस्त एसटी बसेसमुळे हैदराबाद आणि अक्कलकोटकडे जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा. कोरेगाव आणि सोलापुरात प्रवाशांनी व्यक्त केला संताप. नवीन स्लीपर कोच बसेस देण्याची मागणी. एसटी महामंडळाच्या कोरेगाव आगाराच्या वतीने रविवारी रात्री सोडण्यात आलेल्या सातारा हैदराबाद स्लीपर कोच बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे साताऱ्यातून कोरेगाव आगारात आलेली बस सुमारे 3 तास एका जागेवर उभी होती. अखेरीस साधी बस या मार्गावर सोडण्यात आली. सोलापूर येथे पुढे आलेली सातारा अक्कलकोट स्लीपर कोच बस सोलापूरमध्येच थांबवण्यात आली होती. पाठीमागून रात्री 12च्या पुढे सुटलेली हैदराबाद बस सोलापुरात पोहोचल्यानंतर सातारा हैदराबाद बसमधील प्रवासी स्लीपर कोचमध्ये बसमध्ये बसवण्यात आले आणि ती हैदराबाद मार्गावर मार्गस्थ झाली. अक्कलकोट बसमधील प्रवासी साध्या बसमध्ये बसवण्यात आले आणि ही बस अक्कलकोटकडे मार्गस्थ झाली. त्यामुळे दोन्ही बसमधील प्रवाशांना सुमारे 2 ते 2.5 तास त्रास सहन करावा लागला. वास्तविक
कोरेगाव आगारामध्ये 4 स्लीपर कोच बसेस आहेत, त्यापैकी एक स्पेअर पार्ट अभावी नादुरुस्त आहे आणि एका जागेवर उभी आहे। त्यामुळे 3 बसेसद्वारे सातारा, हैदराबाद आणि सातारा अक्कलकोट मार्गावर प्रवासी वाहतूक केली जात आहे। रविवारी नेहमीच हैदराबाद बसला गर्दी असते। प्रवाशांनी आगाऊ आरक्षण देखील केलेले असते। रविवारी रात्री सुटलेल्या बसमधील प्रवाशांनी आम्ही स्लीपर कोचचे तिकीट काढले आहे, तसेच आरक्षण केले आहे, त्यामुळे आम्हाला स्लीपर कोच बस हवी आहे, साध्या बसमधून आम्ही जाणार नाही असा ठाम पवित्रा घेतला। मात्र कोरेगाव आगारात रात्रीच्या वेळेस अधिकारी उपलब्ध नसल्याने निर्णय घेण्यास विलंब झाला। शेवटी मोबाईलवरून संपर्क झाल्यानंतर सोलापूर येथे बसेसची अदलाबदल करण्यात आली। एकूणच कोरेगाव आगारातील स्लीपर कोच बसेसची अवस्था एकदम बिकट झाली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने जुन्या बसेस बदलून नवीन बसेस द्याव्यात अशी मागणी होत आहे। होळी पौर्णिमेदिवशी आंदोलन करणार प्रवासी संघटनेचा इशारा। सातारा हैदराबाद स्लीपर कोच बस ही महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या 3 राज्यांमध्ये दररोज प्रवास करते। प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे, मात्र या मार्गावर जुन्या बसेस सोडल्या जात आहेत। त्या सातत्याने नादुरुस्त होत असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। त्यामुळे विनाकारण चालक आणि वाहकांना कारवाईला सामोरे जावे लागत आहे। महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी राज्यांतर्गत मार्गावर नवीन बसेस चालवतात, तर आंतरराज्य मार्गावर जुन्या बसेस का चालवतात याचा उलगडा होत नाही। होळी पौर्णिमेदिवशी कोरेगाव आगारात निश्चितपणे याविषयी आंदोलन केले जाईल असा इशारा सातारा जिल्हा एसटी प्रवासी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे।